नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. तुरुंगवासही भोगायला तयार, माफी मागणार नाही. सुषमा अंधारे ठाम आहेत. थेट नीलम गोरे यांना त्यांनी पत्र लिहिलंय. तुरुंगवास भोगायला तयार आहे, मात्र माफी मागणार नाही असं सुषमा अंधारे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. नीलम गोरे यांना त्यांनी पत्र लिहिलंय. काय आहे प्रकरण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उपसभापती गोरे धंगेकरांना सभागृहात बोलू देत नाहीत अशा आशयाचा अंधारेंकडून व्हिडिओ. धंगेकर सभागृहाचे सदस्य नसल्याने अंधारे यांच्यावर हक्कभंग आणावा सत्ताधाऱ्यांकडून मागणी केली गेली. अंधारेंनी 8 दिवसात दिलगिरी व्यक्त करण्यास गोरे यांच्याकडून इशारा देण्यात आला. दिलगिरीचं पत्र न आल्यास प्रवीण दरेकरांना हक्कभंग मांडण्यास परवानगी देण्याचं गोरे यांच्याकडून वक्तव्य करण्यात आलं. त्यानंतर सुषमा अंधारेंकडून गोरे यांना पत्र पाठवण्यात आलंय. विधान परिषदेमध्ये नेमकं काय घडलं होतं पाहूयात. विधानसभा अध्यक्षांच्या संबंधित तो विषय येतो. तसा तो विषयही नाहीये, पण माहिती घ्यायची नाही कुठल्या सभागृहात कोण आहे, तर मला वाटतं आमच्या सभागृहाचा हा अवमान आहे. तर या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण दखल घ्यावी. कारण बाहेर कोणी काही बोलतं, बाहेर जनरल पक्षपाती बोलणं मी समजू शकतो. तर या संदर्भात हक्कभंग दाखल सभापतीचा अवमान आहे. मी सभागृहाच्या वतीनं हक्कभंग दाखल करण्यासाठी परवानगी मागतो. खरं तर त्या व्यक्तीने दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे. पक्षाने केली, तुमचा मोठेपण आहे, मी त्याच्याबद्दल आभारी आहे की तुम्ही त्याची जाणीव दाखवलेली आहे आणि तुम्ही परिपक्व राजकारणी आहात असं माझं तरी मत आहे या संदर्भात जे आहे ते. पण त्यांनी तसं लेखी पत्र द्यायला पाहिजे की माझ्याकडून ही नजर चुकीने किंवा अज्ञानातून किंवा गैरसमजातून झालेले अशा त्यांच्याकडून पत्र आलं पाहिजे. हे मी आता इथून चेअरवरून सांगते आणि या संदर्भात तसं पत्र त्यांचं 8 दिवसात आलं नाही तर मी प्रवीण दरेकरांना हक्कभंग दाखल करण्याची परवानगी देणार आहे या संदर्भात. एक